अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। जायचं नाही, वेगळं इकडे बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा। आणि अध्यक्ष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं। त्यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकमेकांचा समाचार घेतल्याने सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं। 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगवल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले। आमच्यात अंडरस्टँडिंग असून कुणी बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले। तसेच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला। 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून 2 प्रस्ताव, इकडून 1 प्रस्ताव, किंवा इकडनं 2 प्रस्ताव, तिकडनं 1, एवढं लिमिटेड काळात। म्हणून आम्ही म्हणत होतो की 1 महिना अधिवेशन घ्या, नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या, आणि आपण 2 मिनिटं, माझं झालेलं नाही, दोघात बसून ठरवा कोण बोलायचं। यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता। अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला, त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे। त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही। वेगळं इकडे बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा। आणि अध्यक्ष महोदय, दुसरं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे, तो विदर्भाचा अधिकार आहे।